उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समवेत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विशेष तरतूद करून शासकीय कार्यालयात येणाऱ्या गरोदर महिलांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन हिरकणी कक्षाचा लोकार्पण त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। महिला कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना आवश्यक सुविधा व सुरक्षित सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे। तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांगली पोलीस दलातील दामिनी पथकासाठी इलेक्ट्रिक 6 वाहनांचे वाटप करण्यात आले। आधुनिक आणि पर्यावरणपूरक वाहनांमुळे दामिनी पथकाच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन महिला सुरक्षेसाठी अधिक गतिमानपणे कार्य करता येईल। या प्रसंगी मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे, सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अध्यक्ष कल्पना बारवकर आदी महिला व बालविकास विभागीय अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।